जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे मित्रांनो। 25% अग्रिमचा पीक विमा अद्यापही वाटप झाला नाही। एकूण 24 जिल्ह्याची आपण माहिती घेणार आहोत। 24 जिल्ह्यात कशा प्रकारे 25%चा अग्रिमचा वाटप करण्यात आला, तर कोणत्या जिल्ह्यात अद्यापही 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झाला नाही, पीक विमा कधी वाटप होईल या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, धाराशिवची आपण माहिती घेणार आहोत। नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, जालना, बीड, लातूर, परभणी, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर, सोलापूर, सातारा, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्याच्या पीक विमा संदर्भात आपण महत्त्वाचा असा अपडेट घेणार आहोत। मित्रांनो, 25% अग्रिमचा पीक विमा कधी वाटप होईल या संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। मी गणेश ठाकरे, स्वागत आपलं कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण बघू शकतो की 25% अग्रिमच्या पीक विम्याचं काही जिल्ह्यात वाटप करण्यात आलं। यामध्ये धाराशिवचा 25% अग्रिमचा पीक विमा काही प्रमाणात वाटप करण्यात आला, परंतु भरपूर काही शेतकरी यामध्ये पात्र झाले नाहीत आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप झाला नाही। त्यानंतर नांदेड मोठ्या प्रतीक्षेत आहे। नांदेडचा 25% अग्रिमचा पीक विमा अद्यापही वाटप झाला नाही। हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप झाला नाही। त्यानंतर अमरावतीचा काही प्रमाणात वाटप झाला, तर बरेच काही शेतकरी यामध्ये अद्यापही प्रतीक्षेत आहेत। त्यानंतर बुलढाण्याचा सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झाला नाही। अकोल्याचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप झालेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, वाशिमचा सुद्धा 2 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 200 ते 300 शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप करण्यात आलेला आहे। त्यानंतर नागपूरचा सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा प्रतीक्षित आहे। जवळपास या शेतकऱ्यांना सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झाला नाही। त्यानंतर चंद्रपूरचा थोड्याफार प्रमाणात 25% अग्रिमचा पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। त्यानंतर जालन्याचा सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा थोड्याफार प्रमाणात वाटप करण्यात आलेला आहे। त्यानंतर बीडच्या सुद्धा शेतकऱ्यांना काही प्रमाणात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। लातूरचा सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे थोड्या काही प्रमाणात। परभणीच्या मोठ्या प्रमाणात 25% अग्रिमचा पीक विम्याचं वाटप करण्यात आलं। या शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप करण्यात आलेला आहे। त्यानंतर सांगलीचा 25% अग्रिमचा पीक विमा थोड्या काही प्रमाणात वाटप करण्यात आलेले आहेत। या शेतकऱ्यांना सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांना मंडळ आहे त्या मंडळाला 25% अग्रिमच्या पीक विम्याचं येत्या 8 दिवसात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे। त्यानंतर कोल्हापूरचा सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे। छत्रपती संभाजीनगरचा 25% अग्रिमचा पीक विमा 25 तारखेपासून याला वाटप सुद्धा होण्याकरता सुरुवात होणार आहे। मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं काही प्रमाणात वाटप करण्यात आलं। जवळपास 200 ते 250 शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप करण्यात आलेले आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा आता लवकरच 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप होणार आहे। नगरचा 25% अग्रिमचा पीक विमा प्रतीक्षित आहे। या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। तर थोड्या काही प्रमाणात 25% अग्रिमचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा वाटप करण्यात आलेला आहे। काही मंडळाला 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप करण्यात आलेला आहे। सोलापूरचा 25% अग्रिमचा पीक विमा अद्यापही वाटप झाला नाही। या जिल्ह्यात सुद्धा लवकरच 25% अग्रिमचा पीक विमा येत्या 26 तारखेपासून वाटप होण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची माहिती समोर येत आहे। सातारा जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा थोड्या काही प्रमाणात वाटप करण्यात आला, काही मंडळाला वाटप करण्यात आला, तर बरेच काही मंडळ अद्यापही 25% अग्रिमच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे। या शेतकऱ्यांना सुद्धा 27 तारखेपासून वाटप होण्याची शक्यता आहे। म्हणजे 26 तारखेला सुरुवात होईल, तर काही जिल्ह्यात 27 तारखेला सुद्धा सुरुवात होणार आहे। त्यानंतर नाशिकचा सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यावर परत अवकाळी संकट ओढवलेले आहे। मोठ्या प्रमाणात द्राक्षे असेल, केळी असेल, अशा प्रकारचं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, त्याची पंचनामे सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे। नंदुरबारचा सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा लवकरच वाटप होणार आहे। मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा लवकरच वाटप होणार आहे। जळगावचा 25% अग्रिमचा पीक विमा लवकरच वाटप होणार आहे। म्हणजे 26 तारखेपासून याला वाटप होण्याकरता सुरुवात होणार आहे। अशा प्रकारे हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे। कृषी आयुक्तांच्या माध्यमातून सुद्धा तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, नांदेड आणि हिंगोलीचा मोठा प्रतीक्षा आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की 25% अग्रिमचा पीक विमा अद्याप वाटप झाला नाही। मित्रांनो, नांदेडचा आणि हिंगोली जिल्ह्यातील काही डॉक्युमेंट आता मागवण्याकरता सुरुवात झालेली। बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे डॉक्युमेंट दिले होते ते त्रुट्या आल्या किंवा त्यांच्याकडून मिसमॅच झाले, त्या कारणाने परत डॉक्युमेंट मागवण्याकरता सुरुवात झालेली। हिंगोलीचा सुद्धा 2 टप्प्यात 25% अग्रिमचा पीक विमा येत्या 25 तारखेपासून वाटप होण्याची शक्यता आहे। तशा प्रकारची माहिती आज समोर येत आहे।
नांदेडची सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा लवकरच वाटप होणार आहे मित्रांनो। याचं सुद्धा 28 ते 29 तारखेपासून वाटप होण्याची शक्यता आहे। नांदेडची सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप होणार आहे। अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होतो मित्रांनो। 25% अग्रिमचा पीक विमा लवकरच वाटप होणार आहे, महत्त्वपूर्ण असा माहिती होती। नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। जय शिवराय मित्रांनो।